अत्याचारग्रस्त महिलांना येणाऱ्या अडचणी दरम्यान आर्थिक, सामाजिक आणि कायदेशीरदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या उद्देशानं आपत्कालीन प्रतिसाद, वैद्यकीय सहाय्य, कायदेशीर मदत, समुपदेशन आणि तात्पुरता निवारा अशा सर्व बाबी एकाच छताखाली देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक सखी वन स्टॉप सेंटरची स्थापना केली आहे। संकटात असलेल्या महिलांच्या गरजा पूर्ण करणं तसंच अत्याचारग्रस्त महिलांना आर्थिक, सामाजिक आणि कायदेशीरदृष्ट्या सक्षम बनवण्याचा उद्देश वन स्टॉप सेंटरचा आहे, असं प्रतिपादन केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी केलं। त्यांनी कोल्हापुरातील सखी वन स्टॉप सेंटरला भेट देऊन तेथील कामकाजाचा आढावा घेतलाय। त्या म्हणाल्या, विविध प्रकारच्या अत्याचाराचा सामना करणाऱ्या महिलांना आधार देण्यासाठी तयार केलेल्या विविध सरकारी योजनांच्या माध्यमातून त्यांना जगण्याचा नवा मार्गही या ठिकाणी मिळू शकतोय। यावेळी सोबत खासदार शाहू महाराज छत्रपती, खासदार धनंजय माडी, खासदार धैर्यशील बाणे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुहास वाईंगडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिल्पा पाटील, केंद्र प्रशासक नीलम धनवडे आदी मान्यवर उपस्थित होते। वन स्टॉप सेंटरमध्ये अत्याचारग्रस्त महिलांना मदत दिली जाते। या ठिकाणी तातडीची मदत म्हणून आवश्यक असल्यास 5 दिवस महिलांना निवाराही दिला जातो। त्यांच्या गरजेनुसार आरोग्य सेवा, कायदेशीर मदत तसंच पोलीस मदतही मिळते। या ठिकाणी वादविवाद सोडवण्यासाठी समुपदेशन केलं जातं। टोल फ्री क्रमांक 181 वर अशा अत्याचारग्रस्त महिलांनी तक्रार देऊन मदत मागितल्यास 20 मिनिटात आवश्यक सहकार्य करण्यास सुरुवात केली जाते। कोल्हापूर इथल्या वन स्टॉप सेंटर चांगल्या प्रकारे कार्यरत असून इथल्या कामाला अजून गती देत या सेंटरचा प्रचार प्रसार सर्व स्तरापर्यंत करावा अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या। महिला बालविकास विभागामार्फत महिलांबरोबर मुलांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात असल्याचं त्यांनी सांगितलंय। सध्या देशभर पोषण कार्यक्रम चांगल्या प्रकारे राबवण्यात येतोय। अंगणवाडी स्तरावर पोषण आणि शिक्षण असं दुहेरी काम केलं जात आहे। यासाठी अंगणवाडी सेविकांचा विशेष प्रशिक्षण कार्यक्रमही सुरू करण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलंय। प्रत्येक जिल्ह्यात वन स्टॉप सेंटरची संख्या एकच असते, मात्र त्या जिल्ह्याची आवश्यकता पाहून आणि त्याबाबतचा प्रस्ताव मिळाल्यानंतर मंत्रालय स्तरावर याबाबत दुसरं सेंटरही सुरू करण्यास परवानगी दिली जाते, असं त्यांनी सांगितलंय। यावेळी सर्व खासदार यांनी याबाबत जिल्ह्यात प्रशस्त वसतिगृहासाठी मागणी केली। त्यानुसार 400 पेक्षा जास्त क्षमता असलेल्या वसतिगृहासाठी जागा निश्चित करून नव्यानं प्रस्ताव देण्यात येणार आहे। तसंच याबाबत तमिळनाडूमधील नोकरी करणाऱ्या महिलांसाठीच्या आदर्श वसतिगृहाची पाहणी करून त्याप्रमाणे याही ठिकाणी उभारणी करता येईल अशी ग्वाही केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी दिली। यासाठी महिला व बालविकास अधिकारी यांना सुधारित प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या। कोल्हापुर वन स्टॉप सेंटर का विजिट किया तो वन स्टॉप सेंटर में मुख्य रूप से जो महिलाएं किसी भी तरह से जो परेशान है या उनको किसी तरह की मदद चाहिए तो 5 दिन के लिए टेम्पररी उनको रहकर यहाँ पर, चाहे अगर उन्हें कानूनी सहायता चाहिए, कानूनी सहायता दी जाती है, मेडिकल फैसिलिटी चाहिए तो वो भी दी जाती है, पुलिस के लिए चाहिए अगर पुलिस से कोई उनका है तो वो भी दी जाती है। अपने वन स्टॉप सेंटर के माध्यम से कि टेम्पररी व्यवस्था 5 दिन तक रह के महिलाओं को जो भी आवश्यकता है उसके लिए ये सुविधाएं दी जाती है। महिला बाल विकास विभाग का ये बहुत ही महत्वपूर्ण एक ये इकाई है और इसके माध्यम से महिलाओं को सुविधाएं दी जाती है। और उसके अलावा अगर कोई महिला अगर जैसे काउंसलिंग, बहुत सारे पारिवारिक झगड़े करके या अन्य चीज़ों से अगर वो परेशान है तो यहाँ पे काउंसलिंग के माध्यम से, और मेरा एक जो महिला हेल्पलाइन नंबर है 181 में डायल करने पे तुरंत वो 20 मिनट का रिस्पॉन्स सिस्टम है। जहाँ कहीं भी वो महिलाएं होती हैं फिर उनको वहाँ से लाना और उनको ये सुविधाएं प्रदान करना, ये वन स्टॉप सेंटर का मुख्य रूप से काम है। तो ये अच्छे से यहाँ पे वन स्टॉप सेंटर चलाए जा रहे हैं और निश्चित रूप से इसके साथ ही इसके माध्यम से और जो हमारा मुख्य आंगनवाड़ी केंद्र के अंदर बच्चों को अच्छा पोषण मिले और पोषण के साथ साथ अभी पढ़ाई, ये दोनों साथ साथ चल रहा है। तो हम मास्टर ट्रेनर के माध्यम से फिर आंगनवाड़ी केंद्र की महिलाओं को ट्रेनिंग देते हैं और पोषण के साथ ही वो पढ़ाई भी, जो हमारे पाठ्यक्रम आधारशिला है, आधारशिला का कि कैसे बच्चे जब स्कूल जाएंगे तो उसके पहले बेसिक जो उनको जानकारी होनी चाहिए इन सारी चीज़ों का खेल खेल में कैसे सिखाया जा सके, तो उसके माध्यम से ये सिखाते भी हैं।